नमस्कार. आज मी बनवणार आहे अतिशय टेस्टी आणि खुसखुशीत अशा पालक वड्या. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश पालकची भाजी भरपूर प्रमाणात येते. अशा वेळेस आपण ह्या खमंग चवीच्या पालक वड्या नक्कीच बनवू शकतो. त्यासाठी एक पालकची गड्डी आहे ती पानांमध्ये नीट करून घेतली. नीट करून घेतलेली भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर यामधलं संपूर्ण पाणी आहे ते नितळून गेलं. पालक वडीला भरपूर लेयर्स पडाव्यात किंवा ती पालक वडी अगदी छान अशी खुसखुशीत व्हावी यासाठी आपल्याला इथं ही पानं आहेत ती एकावरती एक जुळवून घ्यायची आहेत. साधारणपणे 8 ते 9 पानं इथं मी एकावरती एक जुळवून घेतलेली आहेत. त्यानंतर बघा ही पानं आहेत ती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहेत. असं केल्याने ही पानं पटकन चिरली जातात. त्याचबरोबर ही पालकची पानं आपण रिंग्समध्ये चिरली तर आपल्या वडीला अगदी व्यवस्थित आणि भरपूर अशा लेयर्स पडतात. रोल करून घेतलेली पालकची पानं आपल्याला अगदी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे जेणेकरून याच्या अगदी पातळसर अशा रिंग्स तयार होतात. या ठिकाणी बघा ही पालक आहे ती मी चिरून घेतली. उरलेली पालक देखील मी याच पद्धतीने चिरून घेते. संपूर्ण पालकची गड्डे आहे ती रिंग्समध्ये चिरून झालेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. एक छोटंसं वाटण बनवूयात. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरे घालते. त्यामध्येच अर्धा चमचा ओवा, काही लसणाच्या पाकळ्या घालत आहे. आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. पाण्याचा वापर न करता हे वाटण मिक्सरला बारीक करून घेते. छोटंसं वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये मी एका कपने मोजून 1 कप भरून इतकं बेसन पीठ घालते. त्यामध्येच 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. त्यामुळे वडी छान खुसखुशीत होण्यास मदत होते. आता या स्टेजला तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ देखील घालू शकता, पण ते मी पुढे वापरणार आहे. बनवून घेतलेलं छोटंसं वाटण घातलं. हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओव्याचं पाव चमच्यालाही कमी हळद पावडर घातली. चवीकरता मीठ घातलेलं आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालते. मसाले घातल्यानंतर चिरून घेतलेली पालकची भाजी घालूयात. त्यानंतर संपूर्ण मसाले आपल्याला या भाजीमध्ये किंवा पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पाणी न घालताच आपण याला व्यवस्थित असं हाताने दाबून दाबून मिक्स करायचं आहे. भाजीमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं. त्यामध्ये हे थोडंसं ओलसर होतं आणि पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. अगदी कमीच पाणी लागतं. त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. थोड्याशा पाण्यामध्येच बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. मला बाइंडिंग थोडंसं कमी वाटत आहे. त्यामुळे मी या स्टेजला यामध्ये पाव कप ज्वारीचं पीठ घालते. थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे पीठ आहे ते अगदी घट्टसर असं मळून घेते. ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही पुन्हा एकदा यामध्ये पाव कप बेसन पीठ घातलं तरीही चालू शकतं. पालक वडी बनवण्यासाठी बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ असं 3 पिठांचा वापर इथं मी केलेला आहे. हवं असल्यास तुम्ही फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरीही चालू शकतं किंवा आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ घालून देखील ही पालक वडी बनवू शकता. तशी ही वडी अगदी खमंग बनून तयार होते. पीठ अगदी घट्टसर मळायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. तयार करून घेतलेल्या पिठामध्ये असे 2 मोठ्या आकाराचे रोल बनवून तयार झालेले आहेत. चाळणीला तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे रोल ठेवून देते. आता आपल्याला ही वडी आहे ती वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये तांब्यावर पाणी गरम केलेलं होतं. त्याच्यावरती ही चाळणी ठेवून झाकण ठेवून साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी वडी वाफवून घेते. असे रोल न बनवता डायरेक्ट तुम्ही हे वडीचं पीठ चाळणीमध्ये थापून ते वाफवून घेतलं तरीही चालू शकतं. इथं पहा हे वडीचे रोल आहेत ते मी साधारणपणे 15 मिनिटांसाठी वाफवून घेतले. आता यांना पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच आपल्याला याला कट करायचं आहे. रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता याच्या वड्या कट करून घेते. जास्त जाड नको, जास्तही पातळ नको, अगदी मीडियम जाडीमध्ये ह्या वड्या मी कट करून घेते. त्यानंतर बघा अगदी व्यवस्थित अशा वड्या कट होत आहेत. अजिबात वड्याचं मिश्रण आहे ते चाकूला देखील चिकटलेलं नाही. परफेक्ट अशा वड्या पडलेल्या आहेत. याच पद्धतीने दुसरा देखील रोल मी कट करून घेते. या वड्यांमध्ये मी तिळाचा वापर केलेला नाही कारण माझा मुलगा तीळ दिसल्यानंतर वड्या खात नाही. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर किंवा वडे आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये तिळाचा वापर करू शकता. इथं पहा दोन्हीही रोलच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. अगदी परफेक्ट अशा वड्या पडलेल्या आहेत.
त्यानंतर बघा वड्यांना रंग त्याचबरोबर लेयर्स देखील भरपूर पडलेले आहेत. ही वडी तुम्ही अशीच खाऊ शकता. अतिशय पौष्टिक आहे. पण याला थोडंसं कुरकुरीत बनवण्यासाठी मी शॅलो फ्राय करणार आहे. हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालू शकतं. शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं होतं. आता यामध्ये ह्या वड्या आहेत त्या मी फ्राय होण्यासाठी ठेवून देते. सुरुवातीला साधारणपणे 6 ते 7 वड्या या पॅनमध्ये बसत आहेत तेवढ्याच घालते. वड्या फ्राय करत असताना गॅस लो ठेवायचा नाही, नाहीतर वड्या जास्त तेल पितात. थोडंसं मीडियम टू हाय गॅसवरतीच वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे वड्या कमी तेलकट त्याचबरोबर अगदी कुरकुरीत बनून तयार होतात. एका बाजूने वड्या फ्राय झाल्या की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात. एका बाजूने वड्या हलक्याशा सोनेरी रंगावरती फ्राय झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने पलटून घेते. ज्या पद्धतीने आपण पालकची भाजी घालून ही वडी बनवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालून कोथिंबीर वडी देखील बनवू शकता. चवीला एकदम छान लागते. वाफून घेतलेल्या वड्या फ्रीजमध्ये ठेवून कमीत कमी 3 ते 4 दिवस आपण त्याला स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला फ्राय करून खाऊ शकतो. अजिबात खराब होत नाहीत. इथं पहा या पालक वड्या आहेत त्या मी दोन्हीही बाजूने अगदी छान अशा सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता वड्यांना रंग काय सुंदर आलेला आहे. बघता क्षणी खाऊशा वाटत आहे तितक्या टेस्टी वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तळलेल्या वड्या पॅनमधून बाजूला काढून घेते. त्यानंतर बघा वड्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. त्याचबरोबर वड्यांना भरपूर लेअर्स सुटलेले आहेत. यामध्ये आपण अजिबात सोड्याचा देखील वापर केलेला नाही. तरी देखील या वड्या अगदी खुसखुशीत बनून तयार होतात. इथं पहा आता जेवढ्या वड्या खायच्या आहेत तेवढ्याच मी तळून घेतलेल्या आहेत. बाकीच्या उरलेल्या वड्या आहेत त्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि संध्याकाळी जेवताना किंवा चहाच्या वेळेस त्या वड्या मी फ्राय करणार आहे. चहासोबत किंवा अशाच खाण्यासाठी देखील ह्या वड्या चवीला भन्नाट लागतात. सारखं सारखं तीच पालकची भाजी किंवा पालकचा गरगट्टा खाऊन कंटाळा आलेला असेल तर अशा वेळेस या खमंग आणि खुसखुशीत अशा पालक वड्या एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. याआधी देखील चॅनलवरती मी वेगवेगळ्या वड्यांचे त्याचबरोबर भाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते पाहिले नसतील तर चॅनलला नक्की भेट द्या. इथं बघा मी एक वडी तुम्हाला थोडीशी फोर्कने प्रेस करून दाखवते. तर आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की वडी किती खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे. वडीला बघा लेयर्स किती भरपूर पडलेले आहेत. त्याचबरोबर अजिबात तेलकट झालेली नाही. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली खुसखुशीत पालकवडी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.